राम समर्थ श्रीराम भाग 84. भगवंत यज्ञ संबंधाने सात्विक यज्ञ, राजसिक यज्ञ आणि तामसिक यज्ञ असे 3 भाग करून यज्ञ संबंधाने आता वर्णन करतील. यज्ञ करणं माझं कर्तव्य आहे. मला फळाची इच्छा नाही आणि अमुक या यज्ञाचं अमुक मला फल हवं असाही परलोकामध्ये गेल्यावर सुद्धा मला भाव नाही असं म्हणणारा मनुष्य तो असतो सात्विक यज्ञ करणारा. दुसरा असतो राजसिक यज्ञ करणारा किंवा जो अशा पद्धतीने यज्ञ करतो तो राजसिक. कोणती पद्धत? म्हणजे फळाची इच्छा आहे, फळाची प्राप्ती व्हावी असं वाटतंय, अनिष्टाची निवृत्ती वाटतीये व्हावी म्हणून तो यज्ञ करतो, तर तो असतो राजस. म्हणजे या लोकामध्ये मला धनवैभव मिळावं, पुत्रपरिवार चांगला मिळावा, चांगली स्त्री मिळावी, नोकर चाकर असावेत, माझा आदर सत्कार व्हावा, माझा मान सन्मान प्रसिद्धी व्हावी असं त्याला वाटत राहतं. माझे वैरी कोणीच नकोत आणि संसारामध्ये माझा अपमान होता कामा नये असं ज्या ज्या कामना त्याच्या ठिकाणी असतात असं मनोवृत्ती ठेवून जो यज्ञ करतो तो असतो राजसी. आणि आता तामसीचं पण सांगतायत. यामध्ये विधीचं पालन होतच नाही, शास्त्रानुसार विधीचं पालन तो करत नाही, उलट तो उपेक्षापूर्वक त्याग करतो त्यांचा शास्त्रांचा. आणि त्यामध्ये द्रव्ययज्ञ म्हणजे यज्ञामध्ये द्रव्ययज्ञ केला जातो, द्रव्य देणं असतं, दक्षिणा देणं असतं, पण इथे ब्राह्मणांना अन्नदान दिलं जात नाही. आणि त्यांचा उलट असा भाव असतो तामसांचा की कशाला फुकट खायला द्यायचं ब्राह्मणांना, ते आळशी होतील, कामधंदा करणार नाहीत म्हणून त्यांना ते दक्षिणाच देत नाही. किंवा मग नुसतीच आहुती टाकतात यज्ञामध्ये, आहुती अर्पण करून यज्ञ करून घेतात स्वतःच, ब्राह्मणांना बोलवत नाही. आणि मंत्रांची काय आवश्यकता आहे असं म्हणतात, केवळ आहुती घातल्याने सुगंध पसरेल आणि परमाणू नष्ट होतील म्हणजे पर्यावरण आम्ही स्वच्छ केलं असाही भाव त्यांच्या मनामध्ये असतो. पण त्यामध्ये या यज्ञामध्ये दान केलं जात नाही, तर तो यज्ञ फलित होत नाही, असा यज्ञ असतो तामसी. तर यज्ञाच्या दृष्टीने राजसिक, सात्विक, राजसिक आणि तामसिक असे 3 प्रकार भगवंतांनी गीतेमध्ये सांगितले आहेत. श्रीराम समर्थ श्रीराम.